अरे ने ना तू पुढे हो, आम्ही येतोच मागून. सरू मावशी, हे बघ, एवढी एक्साइट होऊ नकोस. छोट्या आईला बरं वाटायला हवंय की नाही, तिच्या मनाला शांतता मिळायला हवी की नाही. मग मग देवाला त्याचं काम करू देत ना. आपण सगळे मिळून तिथे जाऊन उगाच त्याला डिस्टर्ब नको करायला, नाही का? थांबा ग सगळ्या. तो नेऊन आणतो म्हणतोय ना, तर नेऊ दे ना. आई अगं, पण तिची तब्येत बरी नाहीये म्हणून म्हणतोय आम्ही. तो म्हणतोय ना काळजी घेईन म्हणून. आणि काय दिवसभर थोडाच जाणार आहे तो? 2-3 तास जाणार आहे देवळामध्ये. जाऊन येऊ देत. जा रे श्री, तू उगाच चर्चा करत बस नकोस. आणि अय्याजी, मला असं वाटतं की याचा फायदाच होईल. हरकत नाही. मग मी छोट्या आईला घेऊन येतो. श्री छोट्या आईना विघ्नेश्वराच्या मंदिरात नेतोय, आणि तेही बरं नसताना. आश्चर्य आहे. जे जे हवे से जीवनी ते सर्व आहे लाभ रे. जे जे हवे से जीवनी ते सर्व आहे लाभले. तरीही पुरे काही उणे मज सांग तू देशील का सखी मंद झाल्या तारका. आता काय चला. अरे बापरे, पुढच्या वेळेला मी जेव्हा गाणार असेल तेव्हा आधी कळवतो तुम्हाला. म्हणजे असं बसून नाही राहायला लागणार तुम्हाला, नाही का? तात्काळ माझा पुतण्या दिसला का असं दाढीवाला, गोरा गोरा एकदम चिकणा? नाही, मोठी कंपनी सांभाळतो आता. मला काय वाटतं तोच आला की काय. तुम्हाला पाणी बिणी हवंय? नको, या या सावकाश. सावकाश सावकाश सावकाश. कळवतो पुढच्या वेळेला. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे. थांबेल तोही पळभरी. थांबेल तोही पळभरी. पण सांग तू येशील पण सांग तू येशील येशील का सखी.
इम्पॉसिबल अशक्य, इनप्युअर अशुद्ध, इनकम्प्लीट अर्धवट. छे, सगळं चुकतंय. इम्पॉसिबल अशक्य, इनप्युअर अशुद्ध. ओ बहिणी. हा काय ग? इस्त्रीला द्यायचे कपडे द्या ना. ते राहू दे. सरू हे बघ ना, काहीतरी चुकतंय ग. काय? म्हणजे विरुद्धार्थी शब्द वापरताना कधी कधी इन आणि कधी कधी इम असं कसं काय? तसंच असतं. अरे मला कसं कळणार? कळतं, आपलं आपल्याला कळतं. आणि तुम्ही हुशार आहात ना, तुम्हाला हळूहळू कळेल. हा मी हुशार. आय एम इंटेलिजंट. वहिनी इंटेलिजंट. बघ आता इथे परत इन आला. वहिनी. हा हो वहिनी, हा आज घरात जरा काहीतरी विचित्र घडलं असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे इम्प्रॉपर. हा ऐका ना. हा शरूला बरं वाटावं म्हणून श्री तिला देवळात घेऊन गेला. हे विचित्र नाही वाटलं तुम्हाला? हो इम्पॉसिबल. बरोबर. वहिनी तो अभ्यास ठेवा जरा बाजूला. ऐका मी काय म्हणते ते. काय? शरूला बरं वाटत नाहीये तर तिला डॉक्टर कडे न्यायचं सोडून श्री तिला देवळात घेऊन गेला. हे बरोबर वाटतं का तुम्हाला? अहो आपला श्री असा देवदेव करणारा आहे का? असं कसं वागतो हा श्री? आपला श्री बदललाय. हा श्री बदललाय. सरू श्री बदललाय म्हणजे आपल्या समोर आहे तो वेगळा श्री आहे काय? अगं सिनेमात नाही का दाखवतात, किडनॅप करतात आणि मग त्याच्या जागी कुठल्या तरी वेगळ्याच माणसाला, म्हणजे त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या डुप्लिकेट माणसाला आणून ठेवतात. काहीतरी काय वहिनी, अहो ते सिनेमात असतं. अगं हो, आपण नाही का परवा भेळ खायला गेलो तेव्हा त्या कागदावर तसं लिहिलं होतं. म्हणजे सिनेमा हा समाज मनाचा आरसा असतो. जे समाजात घडतं तेच सिनेमात दाखवतात. हो का? म्हणजे आधी असं काही सगळं घडलं असणार ना, तेव्हाच तर त्यांना सुचलं असणार सिनेमात दाखवायला. हो बरोबर आहे. अरे देवा, म्हणजे श्री खरंच बदललाय. त्याला कोणी पळून गेलं नसेल ना? अगं प्रॉपर्टीसाठी माणसं काहीही करतात, म्हणजे आता आपल्या समोर आहे तो डुप्लिकेट आहे. आणि त्या डुप्लिकेट बरोबर आपली शरू गेली आहे. सॉरी. या ना आद्या. ये. या बस. बस ना श्री. नाही मी ठीक आहे. श्री मी पाणी आणतो. नाही नको. घर मी सकाळी आवरून ठेवलं होतं सगळं, एकदम चकाचक सगळं जिथल्या तिथे. काय नाही. एरवी पण सगळी आवरावर मीच करतो आपली. आपण एकदम स्वावलंब. छोटी आई, रडायचं नाही. माझं एक छोटस काम आहे, मी जरा जाऊन येतो. का? अगं काम म्हणजे काम आहे छोटी आई. एक महत्वाची मीटिंग आहे, अर्ध्या पाऊण तासात येतो. हा श्री थांब ना. श्री नको ना जाऊस. तू थांब, तू जाऊ नकोस.
हा बघा हा आपला श्री बघा बघा आपला श्री केवढा मोठा झालाय. हा तुम्ही म्हणायचं ना की मला फोटो नाही बघायचा आहे, मला असा जिवंत हाडा मासाचा श्री बघायचा आहे. हा बघा आज आला. आणि तू आधी बोल काकांशी. तू काकांशी बोल ना जरा. तू बोल. आई माझं ऐक. एक्साइट व्हायचं नाही. बरं नाहीये की नाही तुला? शांत हो. आणि हे आपल्यात राहिलं. मी जाऊन येतो. श्री पण तू थांब ना. तू मला इथे घेऊन आलास ना, मग आता तू पण थांब ना. छोटी आई प्लीज ऐक ना माझं. इथे मुद्दा वेगळा आहे. तुला बरं वाटावं म्हणून मी तुला इथे घेऊन आलोय. तू थांब इथे, मी जाऊन येतो. हा आणि हे आपल्यातच राहिलं. आणि आईंना कळलं तर? कसं कळेल? तसं नाही, पण मी सांगणार नाही आणि तूही सांगायचं नाहीयेस. छोटी आई आता अजिबात विचार करत बसू नकोस. हे आपलं सिक्रेट राहिलं. तू माझ्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी जशा लक्षात ठेवतेस ना, तशी ही गोष्ट लक्षात ठेवायचीस. नाही ना विसरणार? नाही विसरणार श्री. गुड. आता जेव्हा मी अर्ध्या पाऊण तासानंतर परत येईन तेव्हा मला बरी झालेली एकदम फ्रेश छोटी आई बघायची. नक्की? नक्की. श्री तू एवढं करतोस माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी इतकं पण नाही का रे करणार. छोटी आई मी तुझ्यासाठी काहीच करत नाहीये. हे सगळं मी माझ्यासाठी करतोय. छोटी आई तुला हे असं अशक्त आजारी नाही बघवत. तू थांब, मी आलोच. आजारी आहे, काळजी घ्या. आलो. श्रीला असं का वाटलं असेल की शरयूला विघ्नेश्वराला नेलं की तिला बरं वाटेल? मुळात श्री अशा विचारांचा मुलगाच नाहीये. मग अचानक असं काय झालं की ज्यामुळे तो त्याच्या मूळ स्वभावाविरुद्ध वागतोय? कदाचित त्यानं फक्त शरयूचा विचार केला असेल. त्याला वाटलं असेल ती जरा बाहेर पडली, जरा मोकळ्यावर गेली की रिलॅक्स होईल, तिच्याशी बोलता येईल. पण त्यासाठी विघ्नेश्वराचं निमित्त कशाला? श्री तसं आम्हाला सांगू शकला असता. हा, कदाचित शरयू तयार झाली नसती. तिला बोलायला अवघड वाटलं असतं आणि ती नकोच म्हणाली असती. श्रीनंही हाच विचार केला असेल आणि विघ्नेश्वराचं निमित्त करून तिला बाहेर नेलं असेल. आई, काय ग? काय झालं? अगं सांगा लवकर, तर मला कळेल ना. आई आई आम्हाला म्हणजे इंदू वहिनींना एक शंका आली होती. नाही मला एकटीला नाही, म्हणजे शंका मलाच आली, पण हिला ती पटली. हो, म्हणजे आजकालच्या दिवसात अगदीच अशक्य नाही आहे ना. हा,
अगदीच अशक्य नाहीये ना. म्हणजे आपण कुठेही वाचतो भेळवाल्याकडे म्हणून आम्हाला असं वाटलं की तुमच्या कानावर घालावं. हा कानावर घालावं. घातलं. चल. एक मिनिट. काय झालंय? मला एक अक्षरही कळलेलं नाहीये. काय झालंय ते नीट सांगाल का? हा नीट सांगाल का? म्हणजे सांगतो. आई, आम्हाला ना श्रीबद्दल भलतीच शंका येते. अहो, तो खरंच खूप कामात होता ना, म्हणून असं घाईघाईने गेला. नाहीतर एरवी ना स्वभावाने खरंच फार चांगला आहे तो. मनमिळाऊ आहे अगदी. आणि ना विशेष म्हणजे प्रत्येकाशी अगदी आदरानं वागतो. खरं सांगतेय. म्हणजे ना फक्त माणसंच नाहीत, पशु पक्षी प्राणी सगळ्यांना अगदी प्रेमाने वागवतो. माहितीये मला. आठवतंय बरंच काही. लहान म्हणजे श्री लहान होता तेव्हा एकदा एक कुत्र्याचं पिल्लू पावसात भिजत आलं होतं आपल्या पार्किंग मध्ये. तर त्याला घरात आणूया म्हणून यांनी धुमाकूळ घातला होता. त्याची आई हरवली होती पिल्लाची आणि हा रडत होता. त्याला घरात काही आणून दिलं नाही आईनी, पण पार्किंग मध्ये बरेच दिवस ठेवलं होतं त्यांनी ते पिल्लू. आणि त्याचं सगळं काही करायचा तो आवडीने. श्रीला स्वतःला दुधावर आलेली साय आवडत नाही. हा तर म्हणून त्या पिल्लाला सुद्धा दूध गाळून पाजायचा. प्रेमळ होता. अहो एवढंच नाही, तो ना ते नाही का असतं झाडं लावा झाडं जगवा, काय म्हणतात हो त्याला आपला पर्यावरण. हा हा पर्यावरण. त्याने ना पर्यावरणावर लेख लिहिला होता. खूप छान लेख लिहिला होता. पण तुम्हाला माहितीये 3रं महायुद्ध आहे ना ते पाण्यावरून होणार आहे. काय झालं? असे का हसताय? जरा हे सगळं सांगितलंयस तू मला. हो का? सॉरी, मी विसरले. माझं ना असंच होतं. म्हणजे मी श्रीच्या बाबतीत काही बोलायला गेले ना किंवा मी थांबतच नाही, मी बोलतच जाते. मी जर तुमच्या बरोबर राहत असतो तर मला सुद्धा एवढा जीव लावला असता त्यांनी. मी जर तुमच्या बरोबर राहत असतो तर मला सुद्धा एवढा जीव लावला असता त्यांनी. असं का विचारताय? आता तुम्ही दोघं बोलत होतात ना, जे काही वागत होतात, मला ना खूप उपऱ्यासारखं वाटत होतं शरा. असं वाटत होतं की मी काहीतरी गमावलंय, काहीतरी हातातून निसटून गेलंय असं वाटत होतं. म्हणजे हे सगळं मलाही मिळालं असतं. का गमावलं मी हे काय? जाऊ दे ना, आता नका विचार करू या सगळ्याचा. खरंय, जे मिळालं त्यात आनंद मानायला हवा. श्री भेटला, जान्हवी भेटली. छान आहे मुलगी, खूप समजूतदार वाटली मला. आहेच मुळी. आणि ना आमच्यात ना असं सासू सून असं नातच नाहीये मुळात. मैत्रिणीसारखीच आहे ती मला. आणि आत्ता ना अलीकडच्या दिवसात तर तिची फार मदत झाली हो मला. बरं, तुझा फोन का बंद आहे शरा? अहो श्रीने ना काय नाही, मी आजारी होते ना म्हणून बंद करून ठेवला होता. काय झालं होतं तुला अचानक? काय नाही, ताप आला होता फक्त. डॉक्टर म्हणाले की मी खूप टेन्शन घेते ना म्हणून आला होता. म्हणजे घरचे पण सगळे तसंच म्हणाले.
टेन्शन नको घेऊ क्षरा. टेन्शन कधी घेतो आपण, जेव्हा आपण निश्चित नसतो तेव्हा. आपण ठरलंय ना आता की काही झालं तरी हे घर, ही माणसं सोडायची नाहीये. आईला त्रास द्यायचा नाहीये. इतका सोन्यासारखा पोरगा आहे, त्याचं भविष्य आहे पुढ्यात, त्याच्यात मन रमवायचं. किती जीव लावतो तुझ्यावर. अशी माणसं मिळायला नशीब लागतं शाला. पण तुम्ही नसताना माझ्या बरोबर, तुम्ही इतके दूर असता, एकटेच असता. मी करंटाच आहे का? हा एकटेपणा मी माझ्या कर्माने ओढवून घेतलाय. माझ्यासाठी तू तुझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या माणसांना अंतर देऊ नकोस शाला. मी काय म्हणते, तुम्ही एकदा घरी या, आईंचे पाय पकडा, मनापासून माफी मागा त्यांची. नाही काय होईल, फार फार तर एकदा नाही म्हणतील. नाही शरा, नाही, हे होणार नाही. मी घरी येणार नाही. हा पण कारण आई म्हणाली होती, खऱ्या आईचा मुलगा असशील तर पुन्हा या घरात पाय टाकणार नाहीस. आणि मी आईला खोटं पाडू शकत नाही ना. तसं जर करायचं असतं तर इतकी वर्ष असं लांब कशाला राहिलोस.